अध्यक्ष महोदय, या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर खूप चांगली चर्चा सभागृहात होतीये, याचं मला नक्कीच समाधान आहे। अध्यक्ष महोदय, मला असं वाटतं मंत्री महोदयांनी या बाबतीत खूप तातडीनं पावलं उचलण्याची आवश्यकता आहे। सगळ्यात महत्त्वाचं अध्यक्ष महोदय, मला हे सांगितलं पाहिजे मंत्री महोदय की आपला कायदा येईल त्यावेळी येईल। आज नर्सिंग होम ऍक्ट जो आहे, या नर्सिंग होम ऍक्ट मध्ये अध्यक्ष महोदय कुणालाही हॉस्पिटल टाकायचं असेल तर नर्सिंग होम ऍक्टच्या अनुषंगाने त्याला परवानगी घ्यावी लागते। मध्य प्रदेश मध्ये अध्यक्ष महोदय माझी जी माहिती आहे, या नर्सिंग होम ऍक्टलाच एक छोटीशी अमेंडमेंट केलेली आहे की जसं आपण हॉस्पिटलला परवानगी देतो त्याच पद्धतीने लॅबला सुद्धा परवानगी देता येऊ शकते, रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं अध्यक्ष महोदय, अटी आणि शर्तीच्या अधीन राहून। तर अध्यक्ष महोदय, नर्सिंग ऍक्टच्या माध्यमातूनच तातडीनं मी तर म्हणेल की या अधिवेशनात सुद्धा आणा, लगेच करा, कारण अध्यक्ष महोदय सगळ्यांनी सांगितलं त्या पद्धतीने जीवाशी खेळण्याचा विषय आहे। एक सांगा अध्यक्ष महोदय, आता तर डीएमएलटी सुद्धा लागत नाही। साधे कुणी ज्याच्याजवळ थोडेफार पैसे असतील, कुणी पण त्याच्याजवळ इन्फ्रास्ट्रक्चरला पैसे असतील, तो मशीन आणतो, टाकून देतो आणि त्या मशीनवर 10वी 12वीचे मुलं थोडेफार ट्रेनिंग करून देतात, ते त्या ठिकाणी रन करतात ते सॅम्पल, आणि अध्यक्ष महोदय कुठेतरी एक स्टॅम्प असतो, स्टॅम्प किंवा डिजिटल सिग्नेचर असते अध्यक्ष महोदय एमडी पॅथॉलॉजीची, त्या एमडी पॅथॉलॉजीच्या डिजिटल सिग्नेचर मारून अध्यक्ष महोदय धडाधड रिपोर्ट दिले जातात। अध्यक्ष महोदय त्या अनुषंगाने अध्यक्ष महोदय लक्षात घ्या की त्या अनुषंगाने डॉक्टर्स मेडिकल प्रिस्क्राइब करतात, वेगवेगळ्या टेस्ट प्रिस्क्राइब करतात, त्यामुळे डायरेक्ट जीवाशी खेळणं आहे अध्यक्ष महोदय हे, आणि म्हणून यामध्ये खूपच तातडी आहे। मला मंत्री महोदयाला याचं गांभीर्य, कारण मी मंत्री असताना अध्यक्ष महोदय आम्ही हे सगळं आणलेलं आहे, खरं तर एवढा उशीर का लागतोय 2.5-3 वर्ष मला समजत नाही। हे सगळं तयार झालेलं आहे सामंतजी, आता तुम्हाला जरा ह्या सगळ्या बाकीच्या राजकारणातून वेळ काढून या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे। अध्यक्ष महोदय माझं असं म्हणणं आहे की कायदा आणायचा असेल लगेच आणा, पण नसेल तर नर्सिंग होम ऍक्ट खाली तुम्हाला काही अमेंडमेंट आणता येईल का ते बघा अध्यक्ष महोदय। दुसरा अध्यक्ष महोदय, सगळ्यांची जी चर्चा झाली, डिस्ट्रिक्ट लेवलला बोगस डॉक्टर्सची जी कमिटी आहे ती कलेक्टर जिल्हा लेवलला अध्यक्ष असतो, कुठे सीपी असतात, एसपी असतात, ही एक बॉडी असते अध्यक्ष महोदय। हे सगळे अत्यंत व्यस्त लोक या बॉडीमध्ये आहेत आणि त्यामुळे मेडिकल ऑफिसर जे त्या बॉडीमध्ये असतात त्यांचा काही से नसतो, ते कधी जात नाहीत, आणि म्हणून बोगस डॉक्टरचा जो सुळसुळाट मोठा झालेला आहे आणि त्यालाच धरून अध्यक्ष महोदय बोगस लॅब जर सापडली तर त्या अनुषंगाने कारवाई आज करता येते। जे सांगितलं आता जसं सांगितलं त्या पद्धतीनं अध्यक्ष महोदय यावर कारवाई करता येते। तर मंत्री महोदय या बोगस डॉक्टर्सच्या ज्या तरतुदी आहेत कारवाई करण्याच्या, त्या कारवाई करण्याच्या तरतुदीच्या अनुषंगाने अधिक गतिमान पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये शहरामध्ये धाडी टाकून चौकशी करून, कारण चौकशी होतच नाही मंत्री महोदय, आणि त्यामुळे चौकशी पण व्हायला पाहिजे, त्यालाही गती दिली पाहिजे, आणि जे पकडले जातील त्यांच्यावर खूप कठोर कारवाई या ठिकाणी केली पाहिजे असं अध्यक्ष महोदय माझं म्हणणं आहे। आणि लॅब जी आहे ती NABL ॲक्रेडिटेशनचीच असली पाहिजे, नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड ऑफ लॅबोरेटरीजची ॲक्रेडिटेशनची असली पाहिजे अध्यक्ष महोदय। आणि मी अध्यक्ष महोदय, आपण वकील आहात, आपण एवढे कायद्याचे जाणकार आहात, हायकोर्टचं अध्यक्ष महोदय त्यात रुलिंग आहे, जसं आताच सदस्यांनी आशिष शेलारजींनी दाखवलं, याच्यामध्ये अध्यक्ष महोदय रुलिंग आहे की कंपल्सरीली अध्यक्ष महोदय नुसत्या मशीननी नाही होत, ॲनालिसिस करणं अध्यक्ष महोदय आवश्यक आहे, त्यामुळे एमडी पॅथॉलॉजीनी स्वतः बघितलंच पाहिजे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय महाराष्ट्र असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजी प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्टचं खूप मोठं याच्या बाबतीतलं ग्रीव्हियन्स आहे, 26 मिनिटं त्या बाबतीत अध्यक्ष महोदय तातडीनं NABL आणि या सगळ्या बाबतीतली कारवाई केली जाणार का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य राजेश भाई यांनी जे या ठिकाणी मुद्दे मांडले याच्यामध्ये जिल्हा स्तरावर देखील सूचना दिल्या जातील की बोगस डॉक्टरची जी कमिटी ज्या पद्धतीनं बोगस डॉक्टर शोधून काढते त्या पद्धतीनं बोगस लॅब जर असतील तर त्या देखील शोधून काढून त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका घेतली जाईल। राजेश भाई यांनी या ठिकाणी सांगितलं की तुमच्याकडनं आमच्या अपेक्षा होत्या की तुम्ही ज्यावेळी 2.5 वर्षामध्ये कार्यक्षम आरोग्यमंत्री म्हणून काम करत असताना तुमच्याकडनं या सगळ्या गोष्टी ऐका ना भाई, आता तुमच्याकडनं अशा होतील यांची अपेक्षा होती, परंतु कदाचित तुम्हाला फ्री हँड नसल्यामुळे ते होऊ शकलं नाही। आम्ही याच्यासाठी स्वतंत्र कायदा आणतोय आणि स्वतंत्र कायदा जर लवकरात लवकर येऊ शकला नाही तर नर्सिंग ऍक्टमध्ये देखील बदल करण्याची भूमिका शासनाकडनं घेतली जाईल। अध्यक्ष महोदय, मुंबई शहरातल्या बनावट पॅथॉलॉजी लॅबच्या बद्दलच्या कारवाईचा प्रश्न आहे आणि मगापासून जे उत्तर मंत्री महोदयांचं मी ऐकतोय आणि सगळ्या सन्मान्य सदस्यांचं विशेषतः टोपे साहेबांचं सुद्धा ऐकलं,
आणि मला आलेल्या अनुभवाने त्याच्या अनुषंगाने ह्या प्रश्नाचं महत्त्व आणि त्याबद्दल सरकारनं कोणत्या पद्धतीने निर्णय घ्यायला पाहिजे ते खूप महत्त्वाचं आहे. माझ्या वडिलांची तब्येत बिघडली आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर 2 दिवसानंतर प्रत्यक्षामध्ये त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे की काय कळालं नाही. रिपोर्ट्स आले, त्या रिपोर्ट्सप्रमाणे दुरुस्ती डॉक्टरनी काही केली नाही आणि प्रचंड त्रास होतोय म्हटल्यानंतर परत आम्ही कोल्हापुरात गेलो. आणि कोल्हापुरात गेल्यानंतर असं लक्षात आलं की ॲक्च्युली म्हणजे पित्ताशय फुटले. दुसऱ्या दिवशी पित्ताशय फुटले हे समजल्यानंतर मग प्रत्यक्ष कारवाई सुरू झाली आणि पेशंट वाचला. आणि मग त्यानंतर ज्या लोकांनी हे रिपोर्ट्स दिले होते, ज्या DMLTच्या लॅबमध्ये दिले होते, त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी मी ज्यावेळेला मागणी केली, मी ज्यावेळी आपल्या CPRच्या सिव्हिल सर्जनशी बोललो, त्यावेळेला ना सिव्हिल सर्जन काय कारवाई करू शकतोय, वैद्यकीय शिक्षणचे लोक काय कारवाई करू शकत नाहीत आणि सिव्हिल सर्जनही करू शकत नाही. का तर याच्यावरती कायदाच प्रत्यक्षात नाही. मगापासून मंत्री महोदय सांगतात की त्याच्यावरती धाड टाकू. कुणी टाकायची? तुमच्याकडे प्रोव्हिजनच नाही आहे. कुठल्या कायद्याच्या आधारे आपण ही धाड टाकू शकतोय? दुर्दैवानं माझी सभागृहाला आणि मंत्री महोदयांना विनंती आहे की या विषयावरती एकदा नाही 3 वेळेला सन्माननीय तानाजी सावंत साहेबांबरोबर आम्ही चर्चा केली. मंत्री महोदयांनी सकारात्मक अशा पद्धतीची कायद्याची रचना केली, ज्या कायद्याच्या अनुषंगानं अत्यंत चांगल्या पद्धतीने या राज्यातल्या 12.5 कोटी जनतेला अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुरक्षित अशा पद्धतीनं औषधोपचार आणि त्याची तपासणी होईल. त्या दृष्टीनं जो कायदा तयार झाला आहे तो प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तात्काळ सन्माननीय मंत्री महोदय आदेश करतील काय? अध्यक्ष महोदय मगाशीच सांगितलं की या संदर्भातल्या कायद्याचा मसुदा तयार आहे, लवकरात लवकर याची अंमलबजावणी केली जाईल. अध्यक्ष महोदय, मी आपला आभारी आहे, आपण मला या प्रश्नामध्ये प्रश्न विचारायची संधी दिली. अध्यक्ष महोदय, कुठल्याही पेशंटला रुग्णालयामधली सारवार याच्या पहिला डायग्नोसिस हा पॅथॉलॉजी लॅबचा डायग्नोसिस होतो. कुठल्याही ऑपरेशनच्या आधी अध्यक्ष महाराज, कुठलाही म्हणजे तो ऑर्थोपेडिक सर्जरी असो, न्यूरो सर्जरी असो, अध्यक्ष महोदय त्या हार्टच्या सर्जरी असो, त्या सगळ्या सर्जरीचा अगोदर सुद्धा बेस हा पॅथॉलॉजी लॅब असतो. अध्यक्ष महोदय, शेकडो अध्यक्ष महोदय क्रिएटिनच्या बाबतीमध्ये, किडनीच्या डायलिसिसच्या केसेसमध्ये फिस्टुला त्याला इम्प्लांट करण्याच्या अगोदर अध्यक्ष महोदय ह्याचा क्रिएटिन 1.5 पेक्षा किती वाढलाय याचे अध्यक्ष महोदय शेकडो तुम्हाला रिपोर्ट बोगस तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये दिसेल, मुंबईमध्ये दिसेल, माझ्याकडेही दिसेल. मी तुम्हाला दाखवून देणार. माझ्या 2 रुग्णालय सार्वजनिक धर्मादाय ट्रस्टच्या अंतर्गत चालत आहे अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण कायदा करताय मंत्री महोदय, माझी विनंती आहे, कायदा करताना पहिली तर जबाबदारी इकडची किंवा असो की इकडची, ही सरकारची जबाबदारी आहे की अशा पद्धतीने लॅबोरेटरीवरती आपण जर सुविधा दिली नाही, कोण घेत आहे अशा लॅबोरेटरीचा अध्यक्ष महोदय उपयोग? कोण करतायत? अपर क्लास करत नाहीत, उच्चभ्रू लोक करत नाही, उच्च उत्पन्न गटाची लोक करत नाहीत, मध्यम गटाची लोकही कमी करतात, गरीब माणसं अध्यक्ष महोदय अशा लॅबोरेटरीमध्ये जातात. आणि त्यामुळे ही सुविधा आपण किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुरवायला पाहिजे. ती न पुरवल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. माझी विनंती एवढीच आहे की हे कायदे करताना आपण त्या संदर्भातली जी एक्सपर्ट लोक असतील, डॉक्टर असतील, त्या संदर्भाचे पॅथॉलॉजिस्ट मोठे नामवंत असतील, त्यांचेही सल्ला घ्या, त्यांनाही त्या कमिटीमध्ये बसवा. अन्यथा मंत्रालयामध्ये बसून कायदे तयार करणार आणि मग पॅथॉलॉजी लॅब सगळीकडे जाणं बंद होणार, त्यांच्यावरती निर्बंध येणार, त्यांच्यावरती सगळ्या नवीन कायदे लादले जाणार. ही यंत्रणा अध्यक्ष महोदय तुटली नाही पाहिजे, त्यासाठी ते करण्याची आवश्यकता आहे. आणि कमीत कमी अध्यक्ष महोदय MD पॅथॉलॉजिस्टच्या माध्यमातूनच, नाहीतर अध्यक्ष महोदय ऑटो अॅनालायझर आहे 12-15 लाख रुपयाचा, कोणी टाकतो ऑटो अॅनालायझर, त्याचा सॅम्पल टाकतात, तो जो रिपोर्ट येतो त्याच्यावरती कोणी DMLT सही करून किंवा BSc सही करून देऊन टाकतो. राजेश टोपेजींनी ज्याचा उल्लेख केला आहे अध्यक्ष महोदय, MD पॅथॉलॉजिस्ट हे त्या स्वतःही त्याला जबाबदार असणार आणि बाकीच्या ज्या यंत्रणा उभे करणार आहात आपण बाहेरचे एक्सपर्टची याच्यामध्ये सल्ला घेणार का? पण सरकारी रुग्णालयाचे एक्सपर्ट घ्या, मी काय म्हणत नाही, प्रायव्हेट रुग्णालयाचे घ्या. आपले सिव्हिल हॉस्पिटलचे रुग्णालय आहेत, जे आहेत, नायर आहेत, आपल्या ज्या सरकारी रुग्णालय आहेत, महापालिकेच्या रुग्णालय आहेत, इतरही संस्थांच्या ज्या रुग्णालय आहेत त्यांची आपण सेवा घेऊन त्यांच्या सल्ल्याप्रमाणे हा कायदा करणार का, अशी अध्यक्ष महोदय माझी विचारणा आहे. अध्यक्ष महोदय, नक्की एक्सपर्टचा सल्ला घेऊन कार्यवाही केली जाईल.